नमस्कार मंडळी, तारिणीवर होणार आहे चाकूने हल्ला। चला तर मग पाहूया नवीन प्रोमोत आपल्याला काय पाहायला भेटलं। तारिणी या मालिकेचा 11 ऑगस्टचा जबरदस्त प्रोमो आता समोर आलाय। त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला भेटलं, एक मिनिट, पण त्याआधी मला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। ती म्हणजे अशी की तारिणी या मालिकेला आता 11 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होणार आहेत। तर आपली सगळ्यांची आवडती मालिकेला आता 1 वर्ष झाला सुद्धा बरं का। तर तुम्हाला सुद्धा तारिणी ही मालिका आवडते का ते कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग पाहूया त्या प्रोमोमध्ये आपल्याला काय पाहायला भेटलं। आता तारिणी आणि केदार हे मार्केटमध्ये असतात, तेवढ्यातच आता त्यांना कोणाचा तरी कॉल येतो आणि मग ते समोरून बोललं जातं की तुम्हाला अजून एक कामगिरी पार करावी लागणार आहे। तर मला असं वाटतंय त्या आवाजावरून तो जेजेंचाच कॉल असतो बरं का। तर जेजेंनी असं त्यांना सांगितलेलं असतं। दुसऱ्या बाजूला आता तारिणी जी आहे ती केदारला म्हणते, केदार, मला ना मागच्या वेळेसचा आवाज आणि ह्या वेळेसचा आवाज यामध्ये जमीन आसमानाचा फरक वाटतोय, काहीतरी गडबड नक्कीच आहे। तर केदारच्या तोंडून युवराज असा शब्द निघतो, म्हणजे केदारला नक्की काय म्हणायचंय हे आपल्याला कळेलच। दुसऱ्या बाजूला केदार आणि तारिणी हे दोघेही जण मार्केटमध्ये आलेले असतात आणि मग नंतर तारिणी केदारला म्हणते, केदार, मला जरा इथे थांबव ना, मला थोडं सामान घ्यायचंय, फुलं हार वगैरे घ्यायचे आहेत, ते घेऊ मग निघूया। मग तारिणीला केदार तिथे थांबवतो। मग तारिणी आता एका फूल विकणाऱ्या मुलीकडे जाते आणि तिला म्हणते, मला पाव किलो फुलं दे आणि एक हार दे। असं बोलल्यानंतर आता तारिणी त्या मुलीसोबत गप्पा मारत असते। मग तू कितवीला आहेस, शाळेत जातेस की नाही, असं बोलत असताना आता तारिणीवर कोणीतरी एक व्यक्ती मागून वार करणार असतो। संपूर्ण त्याने तोंडाला बांधून घेतलेलं असतं आणि चाकूने तारिणीवर हल्ला करणार। तितक्यातच आपली तारिणी आता तो चाकू रोखून धरते, कारण ती पोलीस अधिकारी आहे हे त्या व्यक्तीला माहीत नसावं कदाचित, आणि तो तारिणीवर हल्ला करत असतो आणि हे सगळं होतानाचं कोणीतरी व्हिडिओ रेकॉर्ड करत असतं। तर तुम्हाला काय वाटतंय, तारिणीवर मास्क लावून कोण हल्ला करत असेल? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हाला काय वाटतंय, तो युवराजच असेल का तारिणीवर हल्ला करणारा, आणि तारिणी त्याला रंगेहात पकडू शकेल का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि हो, ही कुठलीही माझ्या मनाची माहिती नाही बरं का। ही जी माहिती मी आत्ता ह्या प्रोमोची दिली आहे ना, तर झी मराठीवर ऑलरेडी एक प्रोमो लॉन्च झालाय, त्याच्यामध्ये काय दाखवलं हे मी फक्त इथेच सांगत असते। त्यामुळे कुणीही असं बोलू नका की मी काहीतरी खोटं, माझ्या मनाचं तर मी कधीच सांगत नाही। तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।